हे बघा प्लीज आपण जाऊयात. आशू, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. अंगठी. गौतम प्लीज हे असे गिफ्ट्स नका देऊ मला. माझ्या आवडत्या लोकांना गिफ्ट करायला आवडतं मला. खरं तर ही अंगठी मी एंगेजमेंटच्या दिवशीच घालायला हवी होती, बट एनिवेज आज घालतो. डायमंड्स फॉर माय क्वीन ऑफ हार्ट्स. आवडली का अंगठी? सुंदर आहे. आता असंच तुझ्या गळ्यात मंगळसूत्र पण घालायचं लवकर. मावशी, अगं आशुताई कुठे दिसत नाहीये ती. असेल इकडेच कुठेतरी. अरे बराच वेळ झाला, सगळीकडे शोधलं मी, कुठेच दिसत नाहीये. कुठे? अशी गेली कुठे ती? आय गेस टेरेस वरती असेल. मग जा ना, बघ ना तिला. ऍक्च्युली ना माझा पाय ट्विस्ट झाला ना, तो खूप दुखतोय. तो मला स्टेअर्स पण चढता येत नाहीयेत. बरं ठीक आहे, मग मी जाते. आत्ता खरी मजा येणार. बाय. हो मम्मी. इथे काय करते? ते जरा मोकळी हवा हवी होती ना, म्हणून आली. खाली केळवण्याची तयारी झाली आहे. चल ये लवकर. हो आलीच. ये. अरे वा, आमरस आहे. बिंदू, तू जरा या बाजूला थांब. सगळे जेवायला बसले की बोलवतील तुला. अहो राहू द्या हो. कसे ना, आता हिचं झालं ना वाळून की मग आपण सगळेच बसू. असू दे असू दे. किती दिवसांनी असं टिपिकल केळवण अटेंड केलं मी. बापरे. आमच्याकडे काय एक बॅचलरेट दिली, पार्टी दिली की संपला विषय. काय गौतम? समायरा, जरा गिफ्ट घेऊन येते. हा. बांदेकर बरोबरच्या त्या बाईचा शोध घ्यावाच लागेल. तुझी सुई अजून तिथेच अटकले. थोडा डाऊट आहे तर डायरेक्ट जाऊन विचारूया ना बांदेकरला. आणि तो सगळं खरं सांगणार आहे ना? मूर्ख. पण मग एवढ्या कमी वेळेमध्ये कसं काय शोधून काढायचं? तू काय स्वतःला शेरलॉक होऊन समजतोस का? तेच, त्याला संशय यायच्या आत करायचे सगळं. शायनर, तू ना जास्त शायनिंग. काय काय बोलतोयस? नाही, काही नाही, असं काही इम्पॉर्टंट नव्हतं. इम्पॉर्टंट नाही तर कशाला बोलताय?
मावशी अगं अर्चना ये 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 बस बस ना बस ये बस ताई मी तुला म्हंटल ना अर्चना ती हीच आहे. अच्छा ही का ती मामा म्हणाले मला तुझ्याबद्दल. तुम्ही एक्झिबिशन ऑर्गनाईज करता ना? मी हँडमेड वस्तू बनवते. दाखव दाखव तिला. हा छान आहे ग मस्त केलंय. सुंदर आहे खरंच. मामा हा आपण रुखवतासाठी यांनाच सांगूयात काय? हो चालेल चालेल. बघ स्वामींनी कसं ताईला सुचवलं. थँक्यू हा. मी छान वस्तू बनवून देईन, पण मला माहिती नाही की या एक्झिबिशनमध्ये मला स्टॉल मिळेल की नाही. पण हे रुकवताचं मी नक्की करेन ना. अगं एक्झिबिशनला का नाही जमणार? आत्ता जून एंडलाच आहे. एक्झिबिशनला खूप गर्दी असते. नाही मला खरंच आवडलं असतं, पण मी दुबईला जाणार आहे. माझ्या मिस्टरांना नवीन नोकरी लागली आहे ना. हा बोललेली. पण त्याआधी या वस्तू विकू शकले तर खरंच खूप बरं होईल. ठीक आहे मग आपण एक काम करूया. म्हणजे मी ज्या बायकांबरोबर जोडली गेली आहे ना, तर मी त्यांच्याशी बोलते आणि आत्ता ह्या वीकमध्ये जे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आपण तुझ्यासाठी एखादा स्टॉल अवेलेबल करूया. चालेल? म्हणजे कसं सेल सुद्धा होईल. म्हणजे जेवढे जातील तेवढे प्रोडक्ट जातील ना. काय? चालेल. थँक्यू हा. अगं थँक्यू काय? बरं मी येते आता. हां अगं जेवून जा ना. नाही नको, हे वाट बघत असतील ना. नीट जा हा. फ्रस्ट्रेट झालीये मी यार. तू ये ना इथे. ते लैला मजनू रिंग एक्सचेंज करतायत. तुमच्या घरचे काय सगळे आंधळे आहेत का ग? कोणाला काय दिसत नाही? ए माझे घरवाले एवढे पण बावळट नाहीयेत. ती असावरी माझ्यासोबत असताना भिजलेल्या मांजरीसारखी अशी थरथर थरथर कापत असते. अंगठी घालताना माझ्या हातात हात नाही दिला तिने. तू ना हातात हात घेऊन बस. मी ना तुझी फ्लाईट तिकीट अपग्रेड करते, तुला बिझनेस क्लासची तिकीट देते, पण तू प्लीज तिला इथून घेऊन जा. ASAP. ए तेच करतोय ना मी. दुबई म्हणजे तुला काय राणीची बाग वाटली का? बस मध्ये बसून घेऊन जायला प्लॅनिंग लागतं त्याला. मग कर ते. मला ना ती गौतमच्या जवळ पण नको. आय कांट टॉलरेट दॅट आसावरी.